वारकरी संप्रदायावर टीका करण्याचा मुळात तुम्हाला अधिकार दिला कोणी? माझा पहिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न आहे. मग लवांडे असतील किंवा असे अनेक या विचारधारेचे आणखी असतील, वैयक्तिक लवंडीशी आमची वैरत्व नाही आहे, या विचाराशी जे कोणी आहेत तुम्हाला अधिकार कोणी दिला आहे? वारकरी संप्रदायावर विविध टीका टिप्पणी केल्यानंतर वारकरी समाज आणि आळंदी कुठंतरी बदनाम होते, ह्या भावनेतून काही वारकरी आज माऊलींच्या मंदिरासमोर जमा झालेत. माऊली, नक्की काय चुकतंय आज दिवसभरात जे घडलंय आणि पुढं घडतंय, ह्याच्यात नक्की काय चुकतंय? कुठंतरी थांबलं पाहिजे आणि निश्चित थांबण्याकरता काही राजकीय पक्षांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून संप्रदायाला याच्यामध्ये खेचू नये. संप्रदाय वेगळा आहे, संप्रदाय कोणत्याही पक्षाला बांधील नाही. आम्ही कपाळावरती आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांचा गंध आहे आणि त्या विचाराने आम्ही पुढे जाणार आहे. पण वेळोवेळी वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय, नेमकं वारकरी संप्रदाय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? वारकरी संप्रदाय काय? ज्यांच्या मी मागाशी बोलून गेलो 11 पिढ्या म्हणजे जोक नाही आहे. आपल्याला एक वारी केलं का आपल्याला वाटतं लय पुण्य झालं, आपलं 2 वाऱ्या केलं का लय पुण्य झालं. पण एक बाजू ऐकून घेताय तुम्ही, एक बाजू ऐकून घेत नाही. 11 पिढ्या म्हणजे नोट जोक. आज चातुर्मासमध्ये ज्यांचे पाठ ऐकून अनेक कीर्तनकार प्रवचनकार घडलेत, आमच्यासारखे तरुण या वयामध्ये धोतर घालतात आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात. गुन्हा घडल्यानंतर पोलीस प्रशासन काम करतं, पण गुन्हा घडूच नाही याकरता वारकरी संप्रदायाचं काम आहे. या महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम वारकरी संप्रदाय करतोय आणि मला वाटतं याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, याकरता आम्ही समोर आलोय. खरं तर न्याय मिळाला पाहिजे, संप्रदायावरती टीका झाली नाही पाहिजे. मात्र आज ज्या पद्धतीने शाई फेक झाली, याचं समर्थन केलं जाऊ शकतं का? प्रथमतः ज्यांनी शाई फेकली त्या व्यक्तीच्या भावना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला माहिती आहे लोकशाहीचा जमाना आहे, पण जेव्हा एखाद्याच्या श्रद्धेविषयी जेव्हा घाला घातला जातो तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे. आमच्यासारखा धोतर शर्ट घालणारा संत नाही. आम्ही संतांचे पाईक आहोत, विचारधारा घेणारी माणसं आहोत. आम्ही संत नाही आहे. आम्ही पंचमहाभूताचं शरीर आहे. आम्हालाही काम क्रोध लोभ मोह हे आम्हालाही आहेत. त्यामुळे आमच्या श्रद्धेवर आमचे जिथं माथा ठेवतोय अशा गुरुजनांप्रती जर कोणी अपशब्द बोलत असेल किंवा घुसखोर शब्दाचं संबोधन करत असेल तर आमच्याही सहनशीलतेचा कुठेतरी अंत पाहू नये म्हणून या रागाच्या भरातनं ही झालेलं आजचं घडलेलं कृत्य आहे. खरं तर बाबा, लवंडी ज्या पद्धतीने टीका करतायत, ह्या राजकीय टीका आहेत की संप्रदायात चा जोड धरून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? नक्की पाणी कुठं मुरत आहे? मुळात वारकरी संप्रदायावर टीका करण्याचा मुळात तुम्हाला अधिकार दिला कोणी? माझा पहिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न आहे. मग लवांडे असतील किंवा असे अनेक या विचारधारेचे आणखी असतील, वैयक्तिक लवंडीशी आमची वैरत्व नाही आहे, या विचाराशी जे कोणी आहेत तुम्हाला अधिकार कोणी दिला आहे? आता माझे मित्र बोलल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचं तुमचं योगदान काय? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य याची जाणीव आम्हाला आहे, पण देशाविषयी संतांविषयी संप्रदायाविषयी तुमचं योगदान काय? तुम्ही ज्यांना नावं ठेवताय ना, पहिले तुम्ही किती पाण्यात आहात, तुमची साधना काय, तुमचं कोणत्या संस्थेशी अध्ययन आहे, तुम्ही वारकरी संप्रदायाशी किती निगडीत आहात, किती संघटित आहात, याचे आत्मपरीक्षण करावं. कुठेतरी कोणीतरी आपल्याला 2 शब्द कानात भरवलेत म्हणून पोपटपंची वक्तव्य करू नये. पहिले साधना करा, समर्पण करा, वारकरी संप्रदायातला इतिहास पहा. अरे या महाराष्ट्रातून जर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वारकरी संप्रदाय जर वगळला तर महाराष्ट्रात शिल्लक काय? आज महाराष्ट्र देशात जो ओळखला जातो ना, तो या महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कृती टिकवण्याचं काम अग्रगण्य कोणाची जिम्मेदारी असेल तर ती वारकरी संप्रदायाची आहे. या देशात अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायासारखं तत्वज्ञान फिलॉसॉफी जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही संप्रदायाची नाही. म्हणून सहिष्णुतावादी अर्थात सर्वांना समावेशक, इथे जाती धर्म वर्ण लिंग भेद नसणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव संप्रदाय म्हणजे तो वारकरी संप्रदाय म्हणून संबोधले जातो. मग वारकरी संप्रदायावर का बोललं जातंय? हे याचे बोलवते धनी वेगळे आहेत की ते स्वतःहून करतात? काय वाटतं हे सगळं? वारकरी संप्रदायावर का बोललं जातं हा प्रश्न आहे ना, तर वारकरी संप्रदाय मुळात आम्हाला तुम्ही संत संत म्हणून पाहताय आणि हल्ली काय झालंय, कुणालाही दगड मारायची सवय ट्राय करून बघतायत. यंदा आपण ट्राय होतोय का? पण नाही. वारकरी संप्रदाय हा कुणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही वारकरी संप्रदायाला बोलू नका, कारण तुम्ही प्रचंड पाप करताय. कारण या वारकरी संप्रदाय हा मानवनिर्मित संप्रदाय नाही, व्यक्तिनिर्मित संप्रदाय नाही. माऊली महावैष्णव ज्ञानदेव रचिला पाया,
आणि जगद्गुरू तुकोबरा या संप्रदायाचे कलशस्थानी आहेत. म्हणून माझी विनंती आहे, अशा दुष्टबुद्धीच्या कुविचाराच्या या व्यक्तींना किमान वारकरी संप्रदायाच्या संतांना तरी सोडा. बाकी तुम्हाला जे काही राजकारण करायचं किंवा अन्य काही गोष्टी करायच्या, समाज भरपूर मोठा आहे, जग भरपूर मोठे आहे, तिकडे करा. एवढंच क्षेत्र आणखी शुद्ध आहे की ज्याला तुम्ही गाल बोट लावण्याचं महापातक तुम्ही करू नका, ही माझी नम्र विनंती आहे.